सर्व मान्यवरांना विनंती की आपण स्थान ग्रहण करावं। बाहेर जे कोणी मान्यवर या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे, मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या सभागृहात येऊन स्थान ग्रहण करावं। या परिसरात बाहेर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपल्याला आग्रहाची विनंती आहे, पाठीमागे जे परिसर आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आपले आदरणीय प्राचार्य कोल्हे सर यांना विनंती करतो की त्यांनी भाऊंचं स्वागत करावं। आपलं स्थान सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, आपण ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी आहात, कोणी सायन्सचे आहे, कोणी कॉमर्सचे आहे, कोणी आर्टचे आहे, किंवा शिकायला आपण शिकलेलो आहोत, पण भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये आपल्याला मूलभूत माहिती यासाठी आवश्यक आहे की भारतीय राज्यघटना, भारताचा सर्वोच्च कायदा, भारतीय संविधान, ज्याला भारतीय स्वातंत्र्य मिळण्या अगोदर लिहायला सुरुवात झाली होती। 9 डिसेंबर 1946 ला भारतीय राज्यघटना लिहायला सुरुवात झाली। 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 हा राज्यघटना लिहिण्याचा कालावधी होता। यामध्ये निश्चितपणे भारताचे तेव्हाचे मान्यवर, ज्यामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांना आपण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी यासारखे दिग्गज सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातले त्या काळचे नेते ज्यांनी भारतीय राज्यघटना पूर्ण केली। 9 डिसेंबर 46 ते 26 नोव्हेंबर 1949 ला लिहिलेली ही राज्यघटना लागू मात्र झाली 26 जानेवारी 1950 ला। त्या पाठीमागे कारण होतं की 26 जानेवारी 1930 चा संपूर्ण स्वराज्याचा ठराव भारतीय जनतेला पुढच्या काळात सदैव लक्षात राहावा या उद्देशानं, म्हणून भारताचे जे 3 राष्ट्रीय सण आहेत, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, या तिन्ही सणाच्या निमित्तानं आणि त्यासोबतच भारतीय राज्यघटना जो आत्मा असतो, जगात भारतीय राज्यघटना पहिली आहे की ज्या देशानं वयाची 21 वर्ष पूर्ण होताना आणि सध्या 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक नागरिक कोणताही भेदभाव न करता एक व्यक्ती एक मत या तत्वाने राज्यघटनेने आम्हाला अधिकार दिला, तो म्हणजे मतदानाचा अधिकार। आणि निश्चितपणे या अधिकाराच्या बळावर आपण आपल्या देशाचं सरकार निवडतो, आपल्या देशाचे पंतप्रधान, आपल्या देशाचं विधिमंडळ, आपल्या देशाचं केंद्रीय आणि राज्याचं मंडळ, म्हणजेच गावाच्या सरपंचापासून वार्ड मेंबर पासून देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत यांची निवड करत आपण राजकीय व्यवस्था अबाधित ठेवतो। जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा हा सन्मान आहे आणि या लोकशाहीचा आत्मा म्हणजे आपली राज्यघटना। आणि त्या राज्यघटनेचं पुस्तक तुम्हा आम्हाला कळावं, समजावं आणि त्या माध्यमाने भारताचा आदर्श नागरिक घडावा हा एकमेव उद्देश समोर ठेवून आपल्या राज्याचे आदरणीय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या या परिसरामध्ये आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या संविधानाच्या पुस्तिकेचं वाटप करण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमात हे मान्यवर उपस्थित आहेत, त्यानिमित्त त्यांचं स्वागत करतो आणि करतो की त्यांनी आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन करावं। 2 शब्दात आपले